नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। चला तर आज आपण बनवूया मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ। थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी मिक्सरमधून अशी बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर इथे लागणारे साहित्य टाकूया। बारीक चिरलेला कांदा टाकूया, कढीपत्त्याची पाने टाकूया, कोथिंबीर टाकूया, थोडासा हातावर ओवा घेतलेला आहे तो कुस्करून टाकूया। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया, हळद टाकूया, तिखट टाकूया, तीळ टाकूया, मी इथे वाटण केलेलं आहे ते टाकूया। इथे मी 2 ते 3 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकूया आणि 2 ते 3 चम्मच बेसनाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकूया। आता हे मिश्रण छान एकत्र मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आता छान एकत्र मिक्स झालेलं आहे। आता मी इथे एक ओला रुमाल केलेला आहे, तो एका ताटावर असा ठेवलेला आहे आणि इथे एक गोळा घ्यायचा आहे, तो असा या रुमालीवर थापून घ्यायचा आहे। थोडंसं हाताला पाणी लावून थालीपीठला थापून घ्यायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता। ही थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि नाश्त्यामध्ये पण खाऊ शकता। आता इथे तवा गरम झालेला आहे, या तव्यावर आता हे थालीपीठ आपल्याला टाकायचं आहे आणि साइडनी आता इथे तेल सोडायचं आहे। थालीपीठ दोन्ही बाजूंनी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ एका साइडनी छान भाजून घेतलेली आहे, आता दुसऱ्या साइडनी आपण भाजून घेऊया। थालीपीठ झालेली आहे, आता प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी 2 ते 3 थालीपीठ टाकून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। यानंतर ही थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।